चला आता चाललेलं आहे काम, सकाळची वेळ आहे आणि 6 वाजता येऊन आता हे काम चालू झालेलं आहे. आता इकडे चटई बांधायची चालल्या आणि समोर दिसतोय आमचा आजीदादा व्यायाम करतोय. इकडे जरा झूम करतो. आहे बघा व्यायाम चाललाय अजितरावचा आमचा सकाळ सकाळच्या पारी मस्त व्यायाम. कावेरी आमची काय बोलत नाही. कावेरी आज काय शाळा बिळा सुट्टी, रंगपंचमी सुट्टी आहे का? काव्या बघा, काव्या तुला सुट्टी. आणि इकडे रुद्रा, रुद्राचा टायगर कसा आहे टायगर. आणि आता आमच्या कामावरती आलेले आहेत चेअरमन. हे सगळं एकच की जे एवढं करायचं होतं ते पूर्ण केलं, कळलं का? आता याला पट्टी येणार की साईड नाही फळ्या. आता गहन चर्चा चालली आहे इथं. हे कशाला केलं बघ नाही तर काय. चेअरमन काय म्हणताय? इकडे बाबा आले ते सकाळी. हे आता ग्रेड पण वाचलेले आहेत. 2 ब्रास ग्रेड झाल्या. दादा काय म्हणताय? काय झालंय दादा आमचं हे झाले ते आता थोडस. दादा रुसले ते आमच्यावर. जातो सगळ्या इथं नाही आता इथं बोललो ना तर सगळ्या मोबाईलवर हा बाळ बघते इकडे. बाळा नीट झालेला इकडं. ही अशी चटई बांधून बेड कॉन्क्रीट वरती. चला आता साईड इकडं ठोकायची आणि व्यवस्थित लेवल उडवून आता हे करायचं, काय म्हणायचं ते बेड कॉन्क्रीट करायचं याच्यावरती. म्हणजे तुम्हाला सगळ्यांना माहीतच असेल. सगळं व्यवस्थित माल वगैरे कालवून व्यवस्थित मिश्रण त्याचं करून व्यवस्थित त्याचं सिमेंटचं प्रमाण टाकून करायचं आहे आणि त्याची लेवल व्यवस्थित आणि मग याच्यावरती बांधकाम होणार आहे असं संपूर्ण. आता कॉन्क्रीट काम आता चाललेलं आहे. हे बघा असं कॉन्क्रीट काम आता हे पत्र्यावर घ्यायचं. बेड कॉन्क्रीटसाठी आता पहिल्यांदा अशी ग्रेड घ्यायची आणि ह्या ग्रेडवर पुन्हा हे टाकायचं आणि नंतर सिमेंटची पोती टाकून खडी टाकून सिमेंटची पोती पसरून टाकून व्यवस्थितरित्या कालवून हे टाकायचं आहे असं. आता दुपार 3 वाजलेत तर आता आभाळसुद्धा आलेलं आहे बघा. पावसाचं वातावरण थोडं थोडं तयार होतंय पण काय पाऊस काय येत नाही. हो हे बघा आता अशा पद्धतीनं केलेलं आहे कॉन्क्रीट. आता हे पुन्हा 5 पोत्याचा डेपो टाकलेला आहे. हे ग्रेड टाकलेला आहे. आता परत खडी टाकायची आणि इकडे विश्वास. आता वाजलेत जवळजवळ 6:30 वाजलेत. अंधार होतं. हे सगळं पूर्ण व्हायला कसं पूर्ण होतं ते पण दाखवतो. हे सगळं व्यवस्थितरित्या आता पुढे कॉन्क्रीट चाललं आहे. आता खडी टाकायची, पटापट पोती टाकून फोडून घ्यायचा डेपो आणि मग टाचा मारून पाणी ओतून कालवून हे करायचं. इकडं ग्रेड पूर्णपणे इकडं अशी जरा रस्त्या होती थोडी आलेली. आता व्यवस्थित आपण रस्त्याचा ग्रेड काढून घेतलेले. इकडं बाबा बसले ते. इकडं कुत्र राणा. संध्याकाळच्या वाजले ते बघा आता करेक्ट 7:15 वाजले. 7:15 वाजले नाना. तरी आता विश्वास आणि जयेशराव करते त्या म्हणून तर बरं आहे. हां आता बिअर वगैरे सगळं मागलंय. आता हा कालवायला असं लागतोय गारा. आजी दादा जरा वाईज घ्या खोर. चेअरमन घ्या खोर वाईज लागू दे हात. पाठी द्यायला असला का नाही
काण्यात एक कॉलम बसून पळायचं. ही काल चटई हातरलेल्या पण आता ही पिशीस झाल्या. सकाळचे जवळजवळ 8-8:30 वाजले त्या. एकदम मस्त रात्री जास्त वेळ झाला त्यामुळं काय ते काम करता आलं नाही. इकडं आता एवढाच राहिला आहे तुकडा 1-2 पोत्याचा. पाणी वगैरे भरून ठेवले सकाळी 2 ड्रम. ओके काम झालेलं आहे. आता पूर्ण काम झाल्यानंतर मंडळी नमस्ते. आता सकाळी काम चालू केलेलं आहे. 1-2-3 दिवसापासून हे काम चालू आहे. सुट्टीच्या दिवसात हे काम करून घेतलेलं आहे. बघा एकदम ओके मध्ये आता पीसीस झालेले आहे. कंप्लीट विश्वास इकडं आहे झालेलं आहे. ओके सगळं पीसीसी कंप्लीट झाल्या. 2-3 दिवसापासून हे काम चालू होतं. इकडं आबा आला आहे बघायला, देखरेख करायला. आणि बाबा तिकडं आहेत, नानी इकडं. विश्वास आता हे पिंजरा आहे, पिंजरा. तर हे पिंजरानं आपण भात्यान म्हणतो काय ठिकाणी. तर हे भात्यान ह्याच्यावर हातरायचं असं. अशा पद्धतीनं आता हे हातरायचं म्हणजे काय, हे पाण्यास ओलावा टिकवून धरतं. हे दे की काढून जाऊ. ओके नाही काढायचे त्या परत ते द्यायचे लोकांनी. हे आता इकडे विश्वास चाललंय फळ्या काढायचं वगैरे. हा व्हिडिओ कसा वाटला बघा. घराचं पहिलंच आपण पीसीसी केलेले आहे. हे नाही तरी सगळ्या गोष्टी आता झालेल्या आहेत इथं कंप्लीट. ओके झालेलं आहे सगळं काम. चलो हा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला नक्की सांगा. आणि या व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करा. आणि नक्की गावाकडचा व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. माझा एकनाथ मोहिते नावानं चॅनल होता, तो जरा टेक्निकल प्रॉब्लेममुळं आपण पुढं चालवू शकत नाही. पण आता एकनाथ मोहिते व्लॉग्सवर हा व्हिडिओ पडणार. आणि हा या चॅनलवरती तुम्ही व्हिडिओ बघत आहात. आणि आबा इकडं आता हुकीचं काम करतोय, हे कटिंगचं. चला 1 नंबर काम झालेलं आहे. धन्यवाद आबा.